स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेमध्ये मुंबईतल्या व्हीजीटीआय महाविद्यालयाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। या स्पर्धेचा उद्देश सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्याचा उपयोग आणि देशाच्या विकासामध्ये त्याचं महत्त्व आणि त्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ॲपविषयी अधिक माहिती देण्यासाठी व्हीजीटीआयचे विद्यार्थी विघ्नेश सरवणकर आणि मोहनीश गायकवाड आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। नमस्कार, तुम्हा दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि तुमचं सगळ्यांना अभिनंदन। दोघांनी राष्ट्रीय पातळीवरचं दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आणि पुण्यासारख्या एक अतिशय प्रतिष्ठित व्हीजीटीआय या संस्थेमध्ये तुम्ही दोघं शिकत आहात। सुरुवातीला मी विघ्नेश तुला विचारेन की पुरस्कार मिळेल असं वाटतं का? कारण तुफान कॉम्पिटिशन होती, जवळजवळ 36-37 विद्यार्थी सहभागी होते देशभरातनं। काय तुझी रिॲक्शन झाली? मी पुरस्कारासाठी नव्हतो करत, पण एक होतं की पुरस्कार तर भेटणार, जर मेहनत केली तर आपल्याला पुरस्कार तर भेटणारच। तर ती भावना होतीच आमच्यात, पण काहीतरी करण्याची मोठी भावना होती की देशासाठी काहीतरी आम्ही बनवतोय आणि ते वापरात यावं ही मोठी इच्छा आहे। मोहनीश, तुझ्याकडे काय रिॲक्शन झाली घरच्यांची, तुझ्या इन्स्टिट्यूटची, सगळ्यांची? जेव्हा कळालं का मला, जेव्हा कळलं सेकंड प्राइज भेटलं, जेव्हा प्राइज सेरेमनी जेव्हा झालं तेव्हा मी घरच्यांना सांगितलं, तेव्हा घरचे खूप आनंदित होते, कारण की प्राइजेस बरेच भेटतात, पण जे नॅशनल लेवलवर जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इनिशिएटिव्ह घेऊन हे जे इव्हेंट ऑर्गनाइज केलं याचं प्राइस खूप काय स्वरूप होतं या पुरस्काराचं? आम्हाला सेकंड प्राइज भेटलं याचं, त्याचं 75,000 क्रॅश प्राइज भेटलं, प्लस सर्टिफिकेट्स अँड ट्रॉफीज। हो ना। विघ्नेश, तुझ्या प्रकल्पाविषयी सांग बरं, कारण मुळात ही कल्पनाच अशी होती भारत सरकारची की आपल्याकडे तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे, कल्पनाशक्ती आहे, त्याला आपण वाव दिला पाहिजे, या भावनेतनं हे आखलं गेलेलं आहे आणि देशातलं अशा प्रकारचं पहिलंच हॅकेथॉन झालेलं आहे। मला सांग, तुझा प्रकल्प सर्वसामान्यांच्या दृष्टीनं महत्वाचा ठरेल अशा स्वरूपाचं तू नेमकं काय केलंस? जसं आम्ही आपत्कालीन व्यवस्थेसाठी आम्ही नवीन ॲप बनवलं आणि एक वेगळीच आम्ही त्याचं आर्किटेक्चर बनवलंय की त्याच्याने जे पण माहिती असते ती एकदम लगेच पोहोचू शकते आणि सगळे एकदम एकत्र येऊन कामाला लागू शकतात। त्याच्याने खूप असे आपले जीव वाचू शकतात त्या टायमाला। एखादं उदाहरण देऊन सांग बरं, किती ॲप आहेत टोटल? 3, 4, 2 किती ॲप आहेत? आम्ही 4 ॲप बनवलेत। एखादं उदाहरण देऊन सांग। समजा हे वरळीचा एरिया आहे, इथे एखादी घटना घडली, पुरासारखी घटना घडली, इथं सीफी आहे जवळ, तर तुझं ॲप कसं काम करेल ते कसं थोडक्यात सांगशील? तर समजा आता इकडे पूर आलाय, तर इकडे जे आम नागरिक आहेत इकडचे, त्यांच्याकडे आमचा एक ॲप असेल, त्याच्यातनं ते सूचना देऊ शकतात की असा असा पूर आलाय आणि ह्याची भीषणता एवढी आहे आणि या एरियामध्ये झालंय, तर ती माहिती आमच्या कंट्रोलरकडे पोहोचते आणि नंतर त्या कंट्रोलर एका ग्राउंड वर्कर, जो त्या एरियाचा ग्राउंड वर्कर आहे, त्याला अलर्ट जातो आणि तो जाऊन तिथे माहिती गोळा करतो की नक्की किती भीषणता आहे आणि मग तो त्या प्रकारे काय काय लागणार, म्हणजे माणसं काढायला जसं बस लागतील तर आपल्याकडे BSTच्या बसेस आहेत, जसं हॉस्पिटल्स मधनं अँब्युलन्स लागतील तर त्या सगळ्या गोष्टी तो आखून तो मागवू शकतो डायरेक्टली आमच्या ॲप थ्रू आणि त्याच्यात तो म्हणजे टाकणार की एवढ्या बसेस आम्हाला लागणार आहेत आणि एवढ्या अँब्युलन्सेस लागणार। तर त्या एरियामध्ये जिथे आता वरळीत झालंय समजा, तर दादर पर्यंत समजू आपण, दादर पर्यंत जेवढे डेपो आणि अँब्युलन्सेस आपल्याला भेटू शकतात त्यांना तो अलर्ट जातो डेपोमध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये आणि ते लोक मग आमच्याकडे पूर्व माहिती होती की एवढ्या एवढ्या अँब्युलन्सेस यांच्याकडे असतात आपत्कालीन, तर ते लोक जेवढे त्यावेळी अवेलेबल आहेत तेवढे सिलेक्ट करून आम्हाला पाठवतात। फारच इंटरेस्टिंग आहे हे। चौथा ॲप हो, तर ते डायरेक्टली आमच्या सर्व्हरकडे जातं आणि सर्व्हरकडनं जो आमचा चौथा ॲप आहे जो व्हेकल साठी आहे त्याला जातं, तर तो त्याच्याकडे माहिती जाते की कुठे झालंय, मग तो जसं एक्सेप्ट करतो ना, तर त्याला पूर्ण मॅप दिसतो आणि कुठे जायचंय त्याचा पूर्ण रस्ता आम्ही आखून देतो त्यांना, तर तो त्या प्रकारे पूर्ण पोहोचू शकतो जीपीएसच्या माध्यमातून। आणि शॉर्टेस्ट रूटने कसं यांना बाहेर काढता येईल सोप्या भाषेमध्ये, म्हणजे त्या तिथल्या नागरिकांकडे ते ॲप असेल, प्रत्येकाकडेच असेल आता जेव्हा हे डेव्हलप होईल, त्याच्यानंतर त्यांनी जे आहे ते तुमचा जो तिथला कन्सर्न व्यक्ती आहे त्याला मेसेज पाठवणं, त्यांनी कंट्रोल रूमला पाठवणं, कंट्रोल रूमने ऍक्टिव्हेट करून त्या लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना इव्हॅक्युएट करणं गाड्यांच्या मदतीने, अँब्युलन्सच्या। इतकं अतिशय छान। आता भारत सरकार तुमच्या ह्या प्रकल्पाशी जोडलं गेले आणि ते त्यातनं ॲटॉमिक रिसर्च सारखी इन्स्टिट्यूट आहे, त्यामुळे ह्याचं फ्युचर नक्कीच चांगलं असणार यात संशय नाहीये। तुझ्या प्रकल्पाविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील?
आमचा प्रकल्प बेसिकली हार्मोनिक्स जे इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये असतात हा. ते आम्ही अनालाइज करतो. अनालाइज करून ते हार्मोनिक्स आम्ही क्लाउडला पुश करतो. आता सर्वांना सांगायचं तर हार्मोनिक्स नेमकं प्रश्न पडला असेल काय असतात. हार्मोनिक्स बेसिकली जर तुमच्या घरात समजा सप्लाय आयडियल एसी सोर्स येत असतो, तर समजा तुम्ही काय लोड लावाल, कुठला इन्व्हर्टर लावाल का फ्रीज लावाल का काय, याच्याने तुमची जी इनपुट वेव्ह असते ती डिस्टॉर्ट होते. त्याच्यात खूप सारे साईन वेव्ह येतात. तर याचं मिक्सचर्स हे हार्मोनिक्स असतं. तर हे हार्मोनिक्स खूप घातक पण असतं कधी कधी, आणि कधी कधी याच्याने तुमचे खूप लॉसेस पण होतात. तर कधी कधी तुमचे टेलिव्हिजन्स लाईफ सायकल कमी होतं याच्याने. तर हे आम्ही याच्या हार्मोनिक्स याचे मेजर करतो. पण आणि त्याच्यानंतर ते हार्मोनिक्स आम्ही क्लाउड सोबत इंटिग्रेट करतो. समजा आपल्याला एका शहराचं वर्लीचं आपण उदाहरण घेतलं, त्याचं वर्लीचं इथे आपण हे प्लांट म्हणजे हे डिव्हाइस इन्स्टॉल केलं आणि आपण देशभरात हे आम्हाला पूर्ण इन्स्टॉल करायचं असेल तर त्याचा डेटा खूप असणार, खूप पेडाबाइट्स मध्ये असणार, खूप याच्यात असणार. तर हे सगळा डेटा साठवण्यासाठी तुम्हाला हार्डवेअर तसं खूप लागणार आहे. तर त्या क्लाउड तुम्ही यूज कराल तर त्यासाठी क्लाउड खूप युजफुल असणार त्यासाठी. आणि त्याचं इंटिग्रेशन क्लाउड सगळ्यांशी क्लाउडचं इंटिग्रेशन हे पण खूप युजफुल होईल त्याच्या. म्हणजे तू जे डेव्हलप केलेला आहे हा प्रकल्प, त्याचा फायदा सर्वसामान्यांना तर होईलच, पण त्या एरियातले कुठली छोटी गावं असतील त्यांना किंवा इंडस्ट्री असेल त्यांना, जसं जसं तुमच्याकडे डेटा जमा होईल त्या डेटाचं अनालिसिस करून ह्याचा उपयोग नैसर्गिकरित्या भारत सरकारला म्हणजे देश पातळीवर ह्याचा उपयोग. आणि भारत सरकारने जर हा आमचा प्रोजेक्ट कुठे इम्प्लिमेंट करायचा असेल, समजा खेडेगावात जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर खेडेगावात पॉवर क्वालिटी जी असते तुमची ती खूप इम्प्रूव्ह होऊ शकते. त्याची एफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल. प्लस त्याची तुम्हाला काय अजून त्याच्यावर काय मिटिगेशन्स काय करायचे असतील तर ते तुम्ही इझिली करू शकता. जेव्हा हे हॅकेथॉन झालं त्यावेळी 36 तास तुम्ही लोक झोपला नाहीत, अखंड काम करत होता आणि अख्खीच्या अख्खी टीम काम करत होती आणि देशभर हे चालू होतं. जवळजवळ 25-26 राज्यात हे सुरू होतं. त्यावेळेचा अनुभव अगदी थोडक्यात काय सांगशील तू? जसं सकाळी 8:30 वाजता सगळं चालू झालं, म्हणजे स्टार्ट झालं, ओपनिंग झालं. आणि त्यानंतर आम्ही जसं कोडिंगला लागलो, फक्त आम्ही जे जेवण वगैरे होतं त्यासाठी उठायचो, बाकी आम्ही कधी उठलो नाही. आणि आम्हाला सगळी व्यवस्था आमच्या टेबलकडेच करून दिलेली, पाणी आमच्या टेबलकडे यायचं सगळं, तर त्याचा आम्हाला कधीच प्रॉब्लेम झाला नाही. पण त्याच्यामुळे आम्ही आमचं काम नीट करू शकलो आणि ते पूर्णपणे करू शकलो. त्यात आम्ही 1.5 तास 2 तास असं झोपलो, पण सगळे म्हणजे. पण असं कधी घडलं का की अडचण आली बाबा, आता आपण पुसता अडकतोय, पुसता थांबलोय, असं फिलिंग पण येतं ना की आता आपण अगदी 90% आलोय, आता 99 वर जाता येत नाहीये आणि मग थोडंसं डिमॉरलाइज झाल्यासारखं होतं. असे क्षण दोघांच्याही बाबतीत आले असतील, काय सांगशील तू? शेवटी जेव्हा आम्हाला सांगितलेलं कोडिंग स्टॉप करायला सांगितलं, जेव्हा 5 वाजता संध्याकाळी कोडिंग स्टॉप करायला सांगितलेलं, म्हणजे तुमच्या आयडिया सबमिट करायच्या होत्या, 4:30 वाजलेले, तेव्हा आमचं युजर इंटरफेस रेडी नव्हता. तर ते लास्ट मोमेंटला आम्ही तो खूप रेडी केला. तर हे प्रॉब्लेम्स होते लास्टला आणि याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मग तुम्हाला असं एक्सपिरियन्स भेटतं, याचा खूप आनंद झाला. प्लस बाकीचे पण सगळेजण याच्यावर खूप मेहनत करत होते, दुसरे टीम्स पण होते, यांना बघून पण स्वतःमध्ये मोटिवेशन येतं का आपण पण करायला पाहिजे. असं अशा प्रकारचे हॅकेथॉन अजून झाले पाहिजेत असं म्हणणं. काय सांगशील तू याविषयी? काय ह्याच्यातनं उमेद मिळाली, ऊर्जा मिळाली? कारण आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन होतं. टॅलेंटेड मुलं इथून परदेशात जातात आणि तिथं काहीतरी शोध लावतात आणि त्यांच्या इकॉनॉमीला हातभार लावतात, पण ते इथंच थांबावं ही त्यामागची तळमळ आहे. तू काय सांगशील स्वतः? आता जसं आपण हॅकेथॉन बघतो तर हॅकेथॉन मधनं जे आयडियाज येतात त्या असं आपल्याला नॉर्मली कधी भेटू शकत नाही. त्या हॅकेथॉन मध्ये कारण की खूप लोक त्यावर काम करत असतात आणि एकाच गोष्टीवर आपल्याला 10 सोल्युशन भेटू शकतात ह्याच्यातनं, आणि त्याच्यातलं आपण जे चांगलं असेल ते घेऊ शकतो. आणि हे हॅकेथॉन होतं यंगस्टर्ससाठी, हॅकेथॉन नेहमी स्टुडंटसाठी होतं. तर स्टुडंट्स जे आयडिया आणतात ते सर्वात इझी असतात इम्प्लिमेंट करायला, कारण की ते जास्त मोठं विचार करायला जातच नाही. तर जे इझिली होऊ शकतं ते नक्कीच ते इम्प्लिमेंट होऊ शकतं आणि ते देशाला नक्कीच आपल्या हेल्प करू शकतं. मोनिश, मी जाता जाता विचारेन दोघांना अगदी थोडक्यामध्ये की अशा प्रकारचे उपक्रम जेव्हा आपल्या देशामध्ये येत आहेत, भारत सरकारचे फार अँबिशियस महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत हे, तर तरुणांनी एकूणच कोणी केवळ नोकरीच्या मागे न धावता आपल्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवत काहीतरी अशा पद्धतीचं काम हाती घ्यावं ही त्यामागची भावना आहे. तसं तुम्हाला जाणवलं का? तुम्ही हजारो मुलं एका वेळी कामाला लागलेले होता,
हो काय तुला नक्कीच जाणवलं असं, कारण की केंद्र सरकारने स्वतः सांगितलेलं का तुम्ही नोकऱ्यांच्या मागे पळू नका, स्वतः नोकऱ्या क्रिएट करा, स्वतः एंटरप्रिनरशिप स्किल्स आपले वाढवा. तर हे जेव्हा जे प्रोजेक्ट्स आम्ही बनवतो याच्यानंतर जर तुम्हाला काय याच्या पुढे काय देशाला याचा फायदा होत असेल तर तुमच्या नक्कीच एंटरप्रिनरशिप स्किल वाढू शकतात. प्लस मला हे सांगू इच्छितो की जे विद्यार्थी आता बघतायत का तुम्ही जे जे प्रोजेक्ट्स करता ते करत राहा. प्लस तुम्ही हे जे कॉम्पिटिशन असतात ना याच्यामध्ये पण भाग घ्या, कारण की याच्यामधून तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतो आणि एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो लाईफमध्ये. तू काय सांगशील आता? मी असं म्हणेन की आपल्याला या ज्या गोष्टी आपण करतो या आपण कधी विचार करत नाही की आपण 36 तासात एवढी मोठी गोष्ट आपण बनवू शकतो किंवा इम्प्लिमेंट होऊ शकते ती गोष्ट. तर तो जो कॉन्फिडन्स येतो ना तो अजून कुठे येऊ नाही शकत. तर तो कॉन्फिडन्स आपल्याला कळतं की आपण काहीतरी बनवू शकतो या देशासाठी आणि आपण स्वतःहून काहीतरी करू शकतो. आपल्याला असं नोकरीच पाहिजे असं नाही, स्वतः काहीतरी बनवून आपण ते पुढे नेऊ शकतो. हा आत्मविश्वास या हॅकेथॉनने दिला तुम्हाला लोकांना, अशा हजारो तरुणांना दिला. आज तुमची मुलाखत बघणारे लाखो युवक युवती असतील, अनेक कुटुंब असतील, त्यांनाही नकळत ह्या सगळ्यातनं की अशा पद्धतीने आपल्या देशाचा एकूण प्रवाह चालला विकासाचा आणि आपणही त्यात सहभागी झालं पाहिजे. कितीतरी कंपन्या तुम्हाला माहित असतील, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, गुगल आहे, उबर आहे. त्यांनी शून्यातून एका छोट्या छोट्या गॅरेज सारख्या एकेका कम्प्युटरवरती काम सुरू केलं आणि आज अख्ख्या जगाला मला गवसणी हे पण घालायला निघाले. सांगायचं वाटेल का फेसबुक उबर हे जे टेक्नॉलॉजी वापरतात जसे कसेंड्रा आहे, या टेक्नॉलॉजीज आम्ही यूज करून त्यांच्यातून प्रेरणा घेऊनच ह्या टेक्नॉलॉजी आम्ही या प्रोजेक्टमध्ये यूज तीच भावना आहे सरकारची, एकूण भारत सरकारची तीच भावना आहे की आमच्याकडे टॅलेंट आहे, आमचं टॅलेंट आम्ही रोखून धरू आणि त्यांना इथं कार्यप्रवृत्त करू, कारण त्यांच्या हुशारीचा उपयोग आमच्या देशाच्या विकासाला झाला पाहिजे. तुम्ही दोघं आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक तरुणांसाठी तुम्ही आता प्रेरणास्थान झालेले आहात. तुमच्या पुढच्या भावी पण वाटचालीसाठी आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं, सह्याद्रीच्या सगळ्या टीमच्या वतीनं मी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद.